माझं नाव SM महाजन असून नोव्हेंबर 2024मध्ये माझ्या अंगावरती रक्ताचे चट्टे आल्यासारखे मला जाणवले. म्हणून मी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे मी ब्लड टेस्ट करण्यास सुरुवात केली. ब्लड टेस्ट केल्यानंतर माझा डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की पेट स्कॅन करणं गरजेचं आहे. म्हणून पेट स्कॅन केलं. पेट स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्येही त्या रिपोर्टमध्ये काय फाइंड आऊट झालं नाही की काय एक्झॅक्ट डिसीज आहे. म्हणून माझी बोन मॅरो करण्यात आली. बोन मॅरो केल्यानंतर बोन मॅरोमध्ये मला CAD म्हणजे कॅड ह्या नावाचं एक डिसीज झाल्याचं लक्षात आलं. कॅड म्हणजे असं की माझं रक्तामधल्या ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्या रेड ब्लड सेल्स माझ्या रक्तातील व्हाईट सेल्स ह्या डॅमेज करत आहेत आणि व्हाईट सेल्सचं प्रमाण वाढल्यामुळे रेड सेल्सचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मला अशक्तपणा जाणवत आहे आणि माझी युरिन येलो कलरची होते. अशा प्रकारचं ते डिसीज आहे. पण ह्या कॅडवरती कुठल्याही प्रकारची ॲलोपॅथी ट्रीटमेंट अशी स्पेसिफाय केलेली नाही. संबंधित डॉक्टरांनी मला सांगितलं की 6 केमोथेरपी घ्यायला लागतील. मे बी तुमचं डिसीज 6 नाही 2-3 केमोथेरपीमध्येच रिकवर होण्याची शक्यता आहे. परंतु हा सर्व जो सल्ला होता दॅट इज मियरली एक्सपेरिमेंट, नॉट अ एक्झॅक्ट ट्रीटमेंट. परंतु मला कुठल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण ही ट्रीटमेंट सुरू करू. ते ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पहिल्या केमोथेरपीमध्ये मला कुठल्याही प्रकारचे 2 दिवसामध्ये कुठलाही साईड इफेक्ट जाणवले नाही. परंतु 4थ्या आणि 5व्या दिवशी मला चक्कर यायला लागली. माझं ब्लड प्रेशर कमी झालं, माझं हिमोग्लोबिन कमी झालं. त्यामुळे मला 3 दिवस ICUमध्ये दाखल करण्यात आलं. मी तिला ICUमध्ये 3 दिवस ॲडमिट होतो. त्याच्यानंतर आल्यानंतरसुद्धा मला खूप विकनेस जाणवत होता. माझे एक परिचयाचे मित्र आहेत भावेश भाई म्हणून. मी त्यांच्याशी संपर्क साधला की बाबा मी आजारी आहे आणि असं मला झालेलं आहे, तर तुमच्या कोण ओळखीचे एखादे डॉक्टर्स असतील तर त्यांच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन द्या, मला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे या संदर्भात. म्हणून मी सेकंड ओपिनियन घेण्याकरता त्यांना रिक्वेस्ट केली. मग त्यांनी सांगितलं की माझे ओळखीचे आणि मित्र आहेत डॉक्टर नंदेश्वर म्हणून, तुम्ही तुमचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे सगळे मला पाठवा, मग आपण त्यांच्याकडून ओपिनियन घेऊ आणि मग पुढचं टास्क ठरवूया काय करायचं ते. मी सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते भावेशबाईंना पाठवून दिले. भावेशबाईंनी ते डॉक्टर नंदेश्वरांकडे पाठवून दिले. डॉक्टर नंदेश्वरांनी ते रिपोर्ट बघितल्यानंतर भावेशभाई यांच्याशी संपर्क साधला व मला कॉन्फरन्सवरती घेऊन ह्या आजाराबद्दल सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी जी ट्रीटमेंट देतो आहे त्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटने कुठलाही साईड इफेक्ट नाही आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा डिसिजन घ्या की तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची आहे का. मला ॲलोपॅथी ट्रीटमेंटचे एवढे साईड इफेक्ट्स असल्यामुळे आणि त्याची कुठलीही कल्पना नसल्यामुळे मी पहिली केमोथेरपी घेतली, परंतु मी मनाने पूर्ण खचलेलो होतो. म्हणून मी साईड इफेक्ट नाही आहेत याकरता मी आयुर्वेदिक ट्रीटमेंटला सुरुवात केली. डॉक्टर नंदेश्वरांनी माझे सगळे कागदपत्र रिपोर्ट्स वगैरे बघितल्यानंतर त्यांनी अत्यावश्यक असलेले सगळे मेडिसिन मला दिले आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये मी गेले 2 ते 2.5 महिने आहे. आता मला दिलेले सगळे औषधं संपलेली असून माझं हिमोग्लोबिन ते 6.2 वरती गेलेलं होतं ते 11.2 वरती 3 वरती आलेलं आहे आणि डे टू डे ते हिमोग्लोबिन वाढत आहे. माझं ओव्हरऑल जे विकनेस होतं ते पण पूर्ण संपुष्टात आलेलं आहे आणि मी आता रेग्युलर कामाला वगैरे सुरुवात केलेली आहे. मी माझ्या ह्या मेसेजमध्ये मी एवढंच फक्त सांगेन की कुठलीही ॲलोपॅथी ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर एक चांगल्या वैद्यचार्यांचा सल्ला घ्या, चांगल्या डॉक्टरांना भेटा
आणि मगच त्याच्यावरती ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्या, कारण त्याचे गंभीर परिणाम असतात. आणि मी ह्या मेसेजद्वारे डॉक्टर नंदेश्वर आणि माझे मित्र जे भावेशभाई आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ह्या क्रायसिसमधनं बाहेर काढलं आणि मी आता माझं लाईफ एकदम योग्यरित्या सुरू आहे माझं. विशेष गोष्ट म्हणजे असं की नंदेश्वर डॉक्टरांनी जे मला इन्स्ट्रक्शन दिलेले होते की डाएट फॉलोअप करण्याच्या बाबतीमध्ये, तर ते मी पूर्ण फॉलोअप केले. त्यांनी दिलेलं औषधं वेळोवेळी घेतली, कुठल्याही प्रकारचं अवॉइडनेस केलं नाही आणि त्याच्यामुळे आज मला तुमच्याशी संपर्क साधून माझे मनोगत तुमच्याकडे व्यक्त करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. जसं डेव्हलपमेंट होईल मी फर्दर व्हिडिओ नक्कीच टाकेल. थँक्यू.